नमस्ते मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी. मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टानं देशभरातील जेवढे शिक्षक आहेत कार्यरत त्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची केलेली आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातील शिक्षकांमध्ये एक असंतोषाची लाट पसरली आहे. मित्रांनो, हा निर्णय नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये आला याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. आणि अल्पसंख्याक ज्या संस्था आहेत त्यातील उदाहरणार्थ मदरसा, त्यातील जे शिक्षक नेमणूक झाली त्या नेमणूक करत असताना कोणतेही पात्रता न पाहता, क्वालिफिकेशन, व्यावसायिक शैक्षणिक पात्रता न पाहता काही शिक्षकांची त्यांनी नियुक्ती केली. आणि त्या शिक्षकांना 2000 समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशात आरटी ॲक्ट 2009 नंतर टीईटी परीक्षा ज्यावेळेस कंपल्सरी केली, त्यानंतर लागलेल्या शिक्षकांना ज्यावेळेस त्या राज्यांनी टीईटी कंपल्सरी केली तेव्हा त्याच्या विरोधात ह्या अल्पसंख्याक विभागातील शिक्षक किंवा संस्था त्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. जवळजवळ 218 पॉईंट नुसार त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. त्यातले 167 पॉईंटचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेले आहे की आरटी ॲक्ट 2009 नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना टेट परीक्षा कंपल्सरी आहे. परंतु 217 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी परत असं मेन्शन केलंय की शिक्षकांना आपली नोकरी टिकवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये प्रमोशन घेण्यासाठी, पदोन्नती घेण्यासाठी टीईटी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ह्याच्यामुळं सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. परंतु मी एक काल आर्टिकल वाचत होतो. त्या आर्टिकल कर्नाटक नागरी सेवा नियम 1966 आणि 1977 नुसार जर एखाद्या पदावर एखाद्याची नियुक्ती केली आणि पदावर नियुक्ती करत असताना त्याच्यासाठी लागणारं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जर त्यांनी धारण केलेली असेल, त्यानंतर तो पदावर नियुक्त झाल्यावर त्याला कोणतीही तात्पुरती आठ किंवा परीक्षा त्याच्यावर लादता येणार नाही. अशा प्रकारचा तो कर्नाटक नागरी सेवा अधिनियम 1966 आणि 1977चा आहे. मित्रांनो, याच धर्तीवर कर्नाटक सरकारने आपल्या विधी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यांच्या राज्यामध्ये 2011 पासून आरटी ॲक्ट लागू केला कर्नाटक राज्याने. आणि आरटी ॲक्ट लागू केल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने एक ड्राफ्ट तयार करून तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि त्या प्रकारचा कायदा कर्नाटक सरकार करणार आहे. म्हणजे याचा अर्थ लाखो शिक्षकांना याच्यामधून दिलासा मिळणार आहे. म्हणजे आरटी ॲक्ट लागू झाल्यानंतर ज्या काही शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत तेवढ्याच शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी सक्तीचं करणं हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. कारण सेवेत लागल्यानंतर समजा उदाहरणार्थ एखादा शिक्षक 2002, 3, 4 साली सेवेत लागलेला आहे, त्या शिक्षकांना आजपर्यंत हजारो प्रशिक्षण केलेले आहेत. ती प्रशिक्षणं ही सेवेत अपडेट राहण्यासाठीच असतात. वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केल्यानंतर तो सेवेत त्याचं नवनवीन काहीतरी शिकण्यासाठी असतो किंवा त्याची पात्रता, त्याचं क्वालिफिकेशन किंवा त्याच्या ज्ञानात भर पडण्यासाठी ते प्रशिक्षण असतात किंवा त्याला कामाशी पूरक अशी प्रशिक्षण असतात. मग एवढं सगळं करत असताना सुद्धा, वेगवेगळी प्रशिक्षणं घेतलेली असताना सुद्धा, वेगवेगळे प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण केलेले असताना सुद्धा आता ही नवीन सक्तीची टीईटी ही का करावी अशा पद्धतीचा प्रश्न शिक्षक वर्गातून निर्माण होत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुद्धा अशा प्रकारची विधी तज्ज्ञांशी चर्चा महाराष्ट्र शासन करत आहे, जेणेकरून आरटी ॲक्ट लागू झाल्याच्या नंतर त्या शिक्षकांना टीईटी सक्तीचं असणं यात काहीच गैर नाही. परंतु आरटी ॲक्ट लागू झाल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये 2013च्या अगोदर जी काही शिक्षकांची निवड झाली त्या शिक्षकांची निवड ही मेरिटनुसार झालेली आहे. डीएडला जे मेरिट मार्क पडले त्या मेरिटनुसार झालेले आहे. मेरिटच्या अगोदर निवड मंडळ होती, जी निवड मंडळं एमपीसीच्या धर्तीवर होती. त्या परीक्षा पास करून हे शिक्षक आपले सेवेत रोज झालेले आहेत. परंतु आता मात्र काही खाजगी क्लासवाल्यांनी एवढा त्या गोष्टीचा भाव केलेला आहे की तुम्हाला हमखास आम्ही टीईटी परीक्षा पास करून देतो, आम्ही हमखास तुम्हाला यश मिळवून देतो आणि सगळ्यांनाच कंपल्सरी टीईटी परीक्षा आहे, अशा प्रकारचा भाव हा खाजगी क्लासवाल्यांनी जास्त केलेला आहे.
त्यांच्याच फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर त्यांच्याच व्हिडिओ, त्यांचीच पोस्ट करत आहेत. वास्तविक पाहता या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून महाराष्ट्र शासन एक परिपत्रक जारी करेल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला समजेल की टीईटी परीक्षा ही कोणासाठी उत्तीर्ण आहे. मित्रांनो, राज्य शासन सुद्धा ह्या जे शिक्षकावर अन्याय झाला आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या समोर योग्य ती बाजू मांडून याच्यावर रिव्ह्यू पिटिशन, पुनर्विचार याचिका दाखल करून तो निर्णय योग्य तो करून घेण्याचे प्रयत्न नक्कीच करेन. पण मित्रांनो, या तणावाखाली, या बर्डनाखाली अनेक शिक्षक आहेत. तुम्ही म्हणाल शिक्षकांनी या गोष्टीचा तणाव घ्यावा का? मित्रांनो, शिक्षकी पेशात आल्यानंतर किती प्रकारची कामं करावं लागतात, किती अशैक्षणिक कामं करावं लागतात किंवा विद्यार्थ्यांना शिकवण सोडून इतर गोष्टी आणखी काय करावं लागतात याचा आता मी इथं पाढा वाचून दाखवत नाही. परंतु ज्या शिक्षकांचं 25-30 वर्ष सेवा झाली आहे अशा शिक्षकांच्या कामावर किंवा क्वालिफिकेशनवर किंवा पात्रतेवर प्रश्न निर्माण करणं हे नक्कीच चुकीचं आहे. म्हणून यातून योग्य तो मार्ग निघेल. फक्त माझ्या सर्व शिक्षक बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण या कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. मी टेन्शन घेऊ नका हे का सांगतोय? कारण उत्तर प्रदेशातील महोबा तालुक्यातील प्रेमनगर येथील कंपोजिट माध्यमिक विद्यालयाचे एक मुख्याध्यापक आहेत. त्यांचं नाव आहे मनोज कुमार साहू, वय वर्ष 48. यांनी या टीटी कंपल्सरी करण्याचा एवढा धसका घेतला, एवढं टेन्शन घेतलं की त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्रांनो, आपल्या जीवापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही. म्हणून या साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. ही बातमी तुम्हाला सांगण्यापाठीमागचा उद्देश माझा एवढाच आहे की ही टीईटी सर्वांना कंपल्सरी होणार नाही, त्यातून काहीतरी मार्ग निघेल. म्हणून कुणीही जास्त या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. हे मनोज कुमार साहू जे होते ते एका खाजगी माध्यमिक विद्यालयावर मुख्याध्यापक म्हणून होते, अनुदानित. आणि त्यांनी या टीईटी कंपल्सरीचा एवढा धसका घेतला की ते सकाळी व्यायाम करण्यासाठी छतावर गेले आणि तिकडंच त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या मुलानं सांगितलं, त्याच्या मुलाचं नाव आहे सूर्यवंश साहू. त्यांनी सांगितलं की पप्पा, ज्या वेळेसपासून ही टीईटी सक्तीची केली आहे त्यावेळेसपासून त्याच गोष्टीचा जास्त विचार करत होते, लोकांशी त्याच गोष्टीचा चर्चा करत होते, माझ्याशी सुद्धा चर्चा त्याच गोष्टीवर करत होते की आपण दोघं मिळून अभ्यास करू. आम्ही त्याप्रमाणे टाइम टेबलही तयार केलं होतं, अभ्यासालाही सुरुवात केली होती. परंतु पप्पांना हा तणाव सहन झाला नाही आणि त्यांनी शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या सर्व शिक्षक बांधवांना नम्रतेची विनंती आहे, ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. खाजगी क्लासवाल्यांच्या भायकाव्यात येऊ नका. त्यांनी आत्तापासूनच दुकानदारी उघडायला सुरुवात केली. आमची बॅच जॉईन करा, तुम्हाला टीईटी परीक्षा आम्ही उत्तीर्ण करून देतो. येड्या बोंगल्यांनो, तुम्ही काय उत्तीर्ण करून देणार? तुमच्यासारखे 1760 आम्ही विद्यार्थी घडवलेत, आम्ही डॉक्टर घडवलेत, आम्ही इंजिनियर घडवलेत, आम्ही वकील घडवलेत, मेरिटने आम्ही सिलेक्ट झालेलो आहेत. तुम्ही आम्हाला काय पास करून देणार? वेळ आली तर आम्ही नक्की त्या गोष्टीला सामना करू, पण यातून नक्कीच मार्ग निघेल. म्हणून तुर्तास एवढंच. धन्यवाद.